मुंबई नाशिक महामार्गावरती शहापूर तालुक्यामधील भारंगी नदीच्या पुलाजवळ खड्ड्यामध्ये दुचाकी आदळून झालेल्या अपघातामध्ये ठाणे टीडीआरएफ पथकामधील जवान विकास लहू गोरे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। बामणे गावचे रहिवासी असलेले विकास गोरे हे आज सकाळी कर्तव्य बजावण्यासाठी कामावरती निघाले तेव्हाच ही दुर्घटना घडली आहे। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी भिवंडीमधील कोहिनूर इमारत दुर्घटनेमध्ये त्यांनी जीवाची बाजी लावली आणि बचाव कार्य केलं होतं। आज आमच्या गावातील विकास लहू गोरे यांचं कामावर जात असताना खड्डा चुकवताना त्यांचा मृत्यू झालेला आहे। आणि तुम्ही जर आमच्या शहापूरमधील रस्त्याची अवस्था बघितली तर खूप दयनीय अवस्था झालेली आहे आणि खूप निकृष्ट दर्जाचं असं काम रस्त्यावर तुम्हाला बघायला मिळेल। मोठे मोठे खड्डे झालेले आहेत आणि असे किती अजून सरकार बळी घेईल याचा विचार करावा। ठाण्यामधल्या कोपरी ब्रिज आणि आनंदनगर टोल नाक्या दरम्यान सतत पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे। वर्दळीच्या वेळी खड्ड्यामध्ये पडून दुर्घटना होऊ नये यासाठी ठाणे ट्रॅफिक पोलिसांनी खड्ड्यांच्या भोवती बॅरिगेड्स लावलेत, तर ज्या ठिकाणी बॅरिगेड्स लावणं शक्य नाही तिथे झाडाच्या फांद्या लावून लोकांना खड्ड्यांच्या बाजूने जाण्यासाठी पोलीस सांगतात। दरम्यान पावसाचं पाणी साचल्यामुळे सकाळपासून 2 ते 3 व्यक्ती या खड्ड्यामध्ये पडल्या। त्यामुळे आता तरी ठाणे महानगरपालिका यावरती काही उपाययोजना करणार का, की कोणाचा जीव गेल्याच्या नंतर महानगरपालिकेला जाग येणार आहे, असा सवाल नागरिकांनी विचारला आहे। ज्या प्रकारे आपण बघतोय ठाणे शहरामध्ये अधूनमधून मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसामुळे रस्त्याची चाळण झालेली आहे। ट्रॅफिक पोलीस पूर्णपणे प्रयत्न करतायत की या खड्ड्यातनं हे लोक जाऊ नयेत, त्यासाठी आपण बघितलं इथे झाड ठेवण्यात आले, झाडाच्या फांद्या ठेवण्यात आल्या आहेत। दुसरीकडे इथे सुद्धा आपण बघतोय किती मोठा खड्डा पडलेला आहे। खरं तर हे काम ठाणे महापालिकेचं आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाचं आहे की खड्डे तातडीनं बुजवणं, जसे खड्डे पडतात तसं पॅच टाकणं किंवा हे खड्डे बुजवणं। हां खड्डे कुठे पूर्ण दिसतात का खड्डे, कारण पाणी आहे त्याच्यात, पाणी पडले काही समजतच नाही आहे गाडी कशी चालवायची। थोड्या वेळापूर्वी एक व्यक्ती याच खड्ड्यात पडला, त्याच्यामुळे इथे सुद्धा ट्रॅफिक पोलिसांनी हे बॅरिकेडिंग केलेलं आहे। भर रस्त्यात हा खड्डा पडलेला आहे आणि त्यामुळे आतमध्ये किती खोलवर आहे याचा अंदाज येऊ शकत नाही। खूप खड्डे आहेत दादा, खूप खड्डे आहेत। तुम्ही काय प्रयत्न करताय? आम्ही बॅरिकेड लावायचा प्रयत्न करतो। किती बॅरिकेड लावले? 2-3 बॅरिकेड लावले, पण येतात बुजवायला येतात? येणार सांगितलंय आपत्कालीन वाल्यांना येणार। त्याच्यामुळे महापालिकेचं काम सध्या पोलीस करताना पाहायला मिळतात। कॅमेरामॅन विनय राजभर, वेदांत नेर, एबीपी माझा, ठाणे। नालासोपारा पूर्वेकडून महामार्गावरती जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अशी अवस्था झाली आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती स्थानिक तरुणांनी साचलेल्या पाण्यामध्ये ठिय्या आंदोलन केलं। अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाने ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत असा आरोप आंदोलकांचा आहे। प्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती केली नाही तर येत्या 15 ऑगस्टपासून आमरण उपोषण करू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे। नालासोपारा पूर्वेकडील महामार्गावर जोडणारा जो मुख्य रस्ता आहे, या ठिकाणी वाकडपाडा बेल्हार रोड या ठिकाणी रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे आणि या दयनीय अवस्थेतून प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी येथील तरुणाने अनोखं आंदोलन केलं आहे। आपण जर बघितलं तर या तरुणाने भर पावसामध्ये पाण्यामध्ये बॅनर हातात घेत प्रशासनाचा जे शहर अभियंता आहेत त्यांचा राजीनाम्याची मागणी केलेली आहे। हा संपूर्ण जो रस्ता आहे हा नालासोपारा ते मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा आहे आणि या ठिकाणी जर रस्त्याची अवस्था बघितली अक्षरशः चाळण झालेली आहे। खड्डेमय रस्ते आहे, पाणी साचलेलं आहे आणि अशा पाण्यातून जात नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो, वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो आणि आज हे अनोखं आंदोलन या तरुणाने केलेलं आहे, त्याच्याशी आपण बातचीत करूया। हर जगह का वसई विराट नालासोपारा नायगांव, अंदर का रोड, बाहर का रोड, मेन रोड, कहीं कभी यही अवस्था है, यही हालत है। आज ये देखिए बहुत हल्की बारिश है और लेकिन ये कंटिन्यू ये पिछले महीने पर से पानी निकला ही नहीं है सर, निकला ही नहीं है। ये हाथ जोड़ के विनती है हमारी कि वसई विरार की जनता 15 अगस्त को वसई विरार मुख्यालय के बाहर चले तो वहाँ धरना प्रदर्शन करे और प्रदीपा चंगे साहब को इस्तीफा चाहिए। नक्कीच आहे ही या नालासोपारा वाकडपाडा रस्त्याची अवस्था नाही तर नालासोपारा वसई आणि विरार येथील अंतर्गत रस्त्याची अशीच अवस्था आहे आणि या दयनीय अवस्थेला प्रशासन जबाबदार आहे। खड्डे भरत नाहीये आणि त्यामुळेच त्यांचा राजीनामा घ्यावा आणि 15 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करणार असल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलेलं आहे। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, नालासोपारा।
पुण्याच्या माळशेज घाटामधील करंजाळे परिसरामध्ये रस्ता खचल्यामुळे घाट मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे पर्यटक आणि स्थानिकांना खिरेश्वर, पिंपळगाव, जोगा धरणाच्या बॅकवॉटर लगतच्या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतोय. मात्र या पर्यायी रस्त्यावरती ठिकठिकाणी भले मोठे खड्डे पडले. हा प्रवास अत्यंत धोकादायक आणि त्रासदायक असा झालाय. पर्यटनाला चालना देण्याच्या घोषणा होत असल्या तरी पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या पर्यायी मार्गाची दुरावस्था झाली आहे. पर्यटकांचा हिरमोड होत असल्यामुळे तातडीनं हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी होती आहे. मुंबई गोवा महामार्गावरती देखील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावरच्या याच खड्ड्यांचा विरोध करत एका तरुणाने सरकारला खोचक टोला हाणला. चक्क लहान मुलांची खेळण्यामधली गाडी महामार्गावरती आणून खड्ड्यांच्या रस्त्याचं वास्तव दाखवणारा व्हिडिओ या तरुणानं पोस्ट केलाय. रायगडमधील पेण परिसरामधल्या रस्त्यांचा हा व्हिडिओ आहे. आम्ही पण डिफेंडर घेतली बरं का, असा खोचक टोला त्यानं लगावला. चैतन्य पाटील असं या तरुणाचं नाव आहे. त्याचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यामधल्या म्हसवाणी डव्वा या मार्गावरती नागरिकांनी धानाच्या रोपांची लागवड केली. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. 2005-06 मध्ये बांधण्यात आलेला हा रस्ता आज अक्षरशः मृत्यूचा सापळा बनलाय. पावसाळा सुरू होताच रस्त्याचं रूपांतर दलदलीमध्ये झालेलं दिसतंय. खड्ड्यांमुळे साचलेल्या पाण्यामुळे वाहन चालक, विद्यार्थी, शेतकरी या सगळ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. हिंगोली जिल्ह्यामधल्या तुपा गावामध्ये विकासाच्या दाव्यांना फोल ठरवणारं चित्र समोर आलं. जिवंतपणे जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या ग्रामस्थांना आता मृत्यूच्या नंतर हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. तुपा गावामधील रहिवासी असलेल्या सुमनबाई जोंधळे यांचा मृत्यू झाला होता आणि त्यांच्या अंत्यविधीसाठी नागरिकांना चक्क ओढ्यामध्ये असलेल्या गुडघाभर पाण्यामधून पायपीट करावी लागली. हा मृतदेह खांद्यावरती घेऊन अंत्यविधीसाठी न्यावा लागला. त्यामुळे नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी स्मशानभूमी आणि रस्त्याची मागणी होती आहे. नाशिकमधल्या खड्ड्यांच्या विरोधामध्ये काँग्रेस आक्रमक झाली आहे. नाशिक महानगरपालिका राजीव गांधी भवनाच्या समोर काँग्रेसनं आंदोलन केलंय. महानगरपालिका प्रशासन आणि महानगरपालिकेमधील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रस्ते अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना तुटपुंजी मदत न देता भरीव मदत द्यावी आणि तात्काळ नाशिकमध्ये रस्ते दुरुस्त करावेत अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. नाशिकमधल्या खड्ड्यांच्या प्रश्नावर आता काँग्रेस देखील आक्रमक झालेले आहे. नाशिक महानगरपालिकेच्या अगदी समोर या ठिकाणी काँग्रेसचे जे आहे ते आंदोलन खरं सुरू आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी काँग्रेसकडनं जोरदार आंदोलन करत महापालिका प्रशासनाच्या विरोधामध्ये या ठिकाणी प्रशासनाला जाब विचारला जातोय. आपल्यासोबत काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत. आपण आंदोलन करताय. खरं तर अनेक दिवसांपासून नाशिकमधल्या खड्ड्यांमुळे जवळपास 5 नाशिककरांचा जीव गेलेला आहे. आपण या ठिकाणी आज आंदोलन करताय. प्रशासनाला सत्ताधाऱ्यांना जाब विचारताय. ह्या महानगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या टोळ्या झालेल्या आहेत. एक टोळी झालेली आहे आयुक्तांची, एक टोळी झालेली आहे महापौरांची, एक टोळी झालेली आहे स्टँडिंग कमिटी चेअरमनची, एक उपमहापौरांची टोळी आहे, एक टोळी आहे ज्या नगरसेवकांना काही काम मिळालेलं नाही आणि जे करोडो रुपये खर्च करून नगरसेवक झालेले आहेत. पैसे वसुलीसाठी ते असे हे सगळे कामं शोधत आहेत आणि आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना ते काम कसं मिळेल याचं काम बघितलं जात आहे. ज्या पद्धतीने सिंहस्थ कुंभमेळ्याचं काम होतं आहे, एक नवीनच अधिकारी आणून बसवलेला आहे, सिंग इज किंग. त्याच्या मनात आल्यासारखं तो मनमानी करतोय, कोणाला विश्वासात घेत नाही. त्याच्या मनात येईल तसे जे कामं केले जात आहेत. अतिशय प्रामाणिक असे प्रवीण गेडामसारखे अधिकारी या नाशिक शहरात असताना सुद्धा या अधिकाऱ्यांच्या लॉबीचा बळी एक अधिकारी जातोय. नाशिक महानगरपालिकेच्या कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी हे आंदोलन आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन मंगेश सोनूने सहशुभम बोडके, ABP माझा, सध्या नाशिकमध्ये रस्त्यावरचे खड्डे आणि पालकमंत्रीपद या 2 मुद्द्यांवरून जोरदार राजकारण रंगलेलं आहे. नाशिकमध्ये छगन भुजबळ यांना पालकमंत्री करावं अशी मागणी जोर धरली आहे. नाशिककरांना खड्ड्यामधून बाहेर काढण्यासाठी नाशिकचं पालकमंत्रीपद भुजबळांना द्यावं अशा आशयाचे बॅनर नाशिक शहरामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून लावण्यात आले. याचवरून भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आणि हे सगळे बॅनर काढायला लावले. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यामधील मंचरमधील कवयित्री शांता शेळके यांच्या वाड्याचा काही भाग कोसळलाय. सततच्या पावसामुळे वाड्याचा हा काहीसा भाग कोसळला. वाड्याचा हा भाग कोसळल्यामुळे नागरिकांमधून हळहळ देखील व्यक्त होतीये. शुक्रवारी घडलेल्या या घटनेच्या नंतर साहित्यप्रेमी आणि ग्रामस्थांनी हा वारसा तातडीनं जतन करावा अशी मागणी केली आहे. सिंधुदुर्गातल्या आंबोली जवळच्या कावळेसाद धबधबा पर्यटकांचं आकर्षण बनतोय. उलट्या दिशेनं वाहणारा धबधबा पर्यटकांना भुरळ घालतो. त्यामुळे पर्यटकांची या ठिकाणी गर्दी होतीये. धुक्यामध्ये व्यापून गेलेली दरी, ऊन पावसाचा खेळ आणि आल्हाददायक असं वातावरण अनुभवण्यासाठी पर्यटक गर्दी करतायत.
जळगावच्या यावल तालुक्यामध्ये सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेलं निसर्गरम्य निम्मादेवी धरण हे ओव्हरफ्लो झालंय. त्यामुळे या परिसरामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होतीये. मनुदेवीच्या नंतर महत्त्वाचं पर्यटन स्थळ मानल्या जाणाऱ्या या धरणामधून कालपासून पाणी ओसंडून वाहत आहे. अनेक दिवसांपासून या क्षणाची प्रतीक्षा करणारे जिल्हाभरामधील पर्यटक मोठ्या संख्येनं निम्मादेवी धरणाकडे आकर्षित होत आहेत. परिसराला पर्यटनाची नवी उभारी सध्या मिळतेय. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधला पाणीसाठा आता 90% जाऊन पोहोचला. धरण क्षेत्रामधील समाधानकारक पावसामुळे जलसाठ्यामध्ये सातत्याने वाढ होतीये. तरी सध्या लागू असलेली 10% पाणी कपात अजूनही कायम आहे. मात्र महानगरपालिका प्रशासन धरणांमधला पाणीसाठा, पावसाचा अंदाज आणि पाण्याचा वापर याचा आढावा घेत असून येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये पाणी कपात मागे घेण्याच्या संदर्भात निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान महानगरपालिकेनं गेल्या काही दिवसांपासून मुंबईला दररोज 4000 दशलक्ष लिटरपेक्षा अधिक पाणी पुरवठा सुरू केल्यामुळे पाणी पुरवठा पूर्ववत करण्याच्या हालचालींना सध्या वेग आला आहे. सध्या नाशिकमध्ये रस्त्यावरचे खड्डे आणि पालकमंत्रीपद या 2 मुद्द्यांवरून जोरदार राजकारण रंगलेलं आहे. नाशिकमध्ये छगन भुजबळ यांना पालकमंत्री करावं अशी मागणी जोर धरली आहे. नाशिककरांना खड्ड्यामधून बाहेर काढण्यासाठी नाशिकचं पालकमंत्रीपद भुजबळांना द्यावं अशा आशयाचे बॅनर नाशिक शहरामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून लावण्यात आले. याचवरून भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आणि हे सगळे बॅनर काढायला लावले. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यामधील मंचरमधील कवयित्री शांता शेळके यांच्या वाड्याचा काही भाग कोसळलाय. सततच्या पावसामुळे वाड्याचा हा काहीसा भाग कोसळला. वाड्याचा हा भाग कोसळल्यामुळे नागरिकांमधून हळहळ देखील व्यक्त होतीये. शुक्रवारी घडलेल्या या घटनेच्या नंतर साहित्यप्रेमी आणि ग्रामस्थांनी हा वारसा तातडीनं जतन करावा अशी मागणी केली आहे. सिंधुदुर्गातल्या आंबोली जवळच्या कावळेसाद धबधबा पर्यटकांचं आकर्षण बनतोय. उलट्या दिशेनं वाहणारा धबधबा पर्यटकांना भुरळ घालतो. त्यामुळे पर्यटकांची या ठिकाणी गर्दी होतीये. धुक्यामध्ये व्यापून गेलेली दरी, ऊन पावसाचा खेळ आणि आल्हाददायक असं वातावरण अनुभवण्यासाठी पर्यटक गर्दी करतायत. जळगावच्या यावल तालुक्यामध्ये सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेलं निसर्गरम्य निम्मादेवी धरण हे ओव्हरफ्लो झालंय. त्यामुळे या परिसरामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होतीये. मनुदेवीच्या नंतर महत्त्वाचं पर्यटन स्थळ मानल्या जाणाऱ्या या धरणामधून कालपासून पाणी ओसंडून वाहत आहे. अनेक दिवसांपासून या क्षणाची प्रतीक्षा करणारे जिल्हाभरामधील पर्यटक मोठ्या संख्येनं निम्मादेवी धरणाकडे आकर्षित होत आहेत. परिसराला पर्यटनाची नवी उभारी सध्या मिळतेय. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधला पाणीसाठा आता 90% जाऊन पोहोचला. धरण क्षेत्रामधील समाधानकारक पावसामुळे जलसाठ्यामध्ये सातत्याने वाढ होतीये. तरी सध्या लागू असलेली 10% पाणी कपात अजूनही कायम आहे. मात्र महानगरपालिका प्रशासन धरणांमधला पाणीसाठा, पावसाचा अंदाज आणि पाण्याचा वापर याचा आढावा घेत असून येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये पाणी कपात मागे घेण्याच्या संदर्भात निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान महानगरपालिकेनं गेल्या काही दिवसांपासून मुंबईला दररोज 4000 दशलक्ष लिटरपेक्षा अधिक पाणी पुरवठा सुरू केल्यामुळे पाणी पुरवठा पूर्ववत करण्याच्या हालचालींना सध्या वेग आला आहे.